नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वाढदिवस महामानवाचा, संकल्प वंचितांच्या शिक्षणाचा. भूमिपुत्र एल्गार संघटनेकडून 135 गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व. मिरवणुका, डीजेचा आवाज आणि अनावश्यक खर्च टाळून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भूमिपुत्र एल्गार संघटनेने एक अत्यंत अभिनव आणि डोळस उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल 135 अनाथ, निराधार आणि मजूर कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून संघटनेने महामानवाला खऱ्या अर्थाने कृतिशील आदरांजली वाहिली आहे. दिनांक 14 एप्रिल रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रमोद पवार यांनी या उपक्रमाची अधिकृत घोषणा करताना सांगितले की केवळ जयघोष करून विचार जपले जात नाहीत, तर ते जगले पाहिजेत. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठीच आम्ही या 135 कोवळ्या फुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा शैक्षणिक एल्गार यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करून दुर्गम पाड्यांचा दौरा केला. यामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून मोखाडा तालुक्यातील 38, जव्हारमधील 18, डहाणूमधील 23, तलासरीमधील 15, पालघरमधील 15, भिवंडीतील 10, वाड्यातील 10 आणि विक्रमगड तालुक्यातील 6 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिमशक्ती प्रमुख स्वप्नील वाघ यांनी आपल्या टीमने प्रत्यक्ष गावागावात जाऊन या पाल्यांच्या परिस्थितीची पाहणी केली. निवडलेल्या मुलांमध्ये प्रामुख्याने ज्यांना आईवडील नाहीत, ज्यांचे पालक गंभीर आजाराने ग्रस्त किंवा दिव्यांग आहेत, अशा मुलांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. आर्थिक अभावामुळे ही मुले शाळा सोडू शकतात किंवा स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहू शकतात, हे ओळखून संघटनेने त्यांच्या शैक्षणिक साहित्यापासून ते आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी उचललेली आहे. या मोहिमेत युवा शक्ती प्रमुख रुपेश जाधव, नाशिक जिल्हा प्रमुख मुरलीधर कनोजे, राज्य उपाध्यक्ष कल्पेश जाधव, असगर पटेल, भूषण घोडविंदे, ॲडव्होकेट सोनाली मनोरे पवार, उपकार्याध्यक्ष दुशांत घायवट, विजय राऊत, प्रमिला तरसे आणि सुनीता वळवी यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष मनोज पारधी, अनिल करबट, गणेश माळी, रामा होला, विजय नडगे, विकास धोंडी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर, भावेश पडेर इत्यादी पदाधिकारी हिरिरीने सहभागी झाले आहेत. बडेजाव टाळून समाजाचे देणे लागते या भावनेतून राबवलेले या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून 135 मुलांची ही फक्त सुरुवात असून येत्या काळात वंचितांच्या शिक्षणासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही अध्यक्ष प्रमोद पवार यांनी दिली आहे. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमोद पवार. भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला कृतिशील आदरांजली अर्पण करण्याचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. आज 14 एप्रिल 2026 आणि आजच्या दिवशी आम्ही भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने जव्हार, मोखाडा या पालघर जिल्ह्यातील दुर्गम भाग असेल किंवा सर्व तालुके आणि ठाणे जिल्ह्यातील काही तालुके असं मिळून बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त या दोनही जिल्ह्यातील 135 गरीब गरजू विद्यार्थ्यांचं मुलांचं पालकत्व, शैक्षणिक पालकत्व आम्ही आज घेत आहोत. याची घोषणा आम्ही आज केली. यामध्ये मोखाडा तालुक्यातील 38 मुलं, जव्हार तालुक्यातील 18 मुलं, डहाणू तालुक्यातील 23 मुलं, पालघर तालुक्यातील 15 मुलं, तलासरी तालुक्यातील 15 मुलं, वाडा तालुक्यातील 10 मुलं, विक्रमगड तालुक्यातील 6 मुलं, भिवंडी तालुक्यातील 10 मुलं, अशा प्रकारे 135 मुलांचं पालकत्व, शैक्षणिक पालकत्व आम्ही आज घेतलं. या मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं याचा अर्थ काय, तर या मुलांपैकी अनेक मुलांना पालक नाही आहेत,
कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही किंवा कोणाला कुणीच नाही, हे निराधार आहेत. कोणी मूकबधीर आहेत, कोणी अपंगत्व आहे, कोणाला दुर्धर आजार आहे. या मुलांना काही कारणास्तव शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडावं लागतं किंवा शिक्षणापासून ते वंचित राहिलेले आहेत. कागदावर कायदा आहे पण प्रत्यक्ष कृती नाही. भूमिपुत्र एल्गार संघटनेने आज निर्णय घेतला आहे की बाबासाहेबांना कृतिशील आदरांजली अर्पण करून या पोरांच्या आयुष्यात आपण साक्षरतेचा दिवा तेवत ठेवायचा आहे. या मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य, या मुलांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी, त्यांना लागणारे आवश्यक कागदपत्र यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटनेची टीम यापुढे काम करणार आहे. आणि ही मुलं आणि यांच्यासारखी असंख्य मुलं शिक्षणाच्या प्रवाहात कशी राहतील आणि आदिवासी कष्टकरी गरिबांची पुढची पिढी ही अशिक्षित न राहता शिकून चांगलं आयुष्य कसं जगेल, त्यांच्या नशिबी स्थलांतर, भूक, बेरोजगारी, दारिद्र्य येणार नाही, यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटना आज संकल्प करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या ताकदीवर, लेखणीच्या ताकदीवर कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदललं. त्या माणसाची प्रेरणा घेऊन, त्या महामानवाची प्रेरणा घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आणि आजपासून 135व्या जयंतीनिमित्त 135 विद्यार्थ्यांचं, मुलांचं शैक्षणिक पालकत्व भूमिपुत्र एल्गार संघटना स्वीकारत आहे. धन्यवाद.